नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण खास महाशिवरात्रीच्या उपवासासाठी बटाट्याचे कुरकुरीत रोल्स करणार आहोत। हे रोल्स अजिबातही तेलकट होत नाही। त्यासाठी आपल्याला इथे मी 1 वाटी साबुदाणा 2 ते 3 मिनिटांसाठी साबुदाणा चांगला फुटेपर्यंत एका जाडबुडाच्या कढईमधून भाजून घेतलेला आहे। तो थंड करून घेतलेला साबुदाणा मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून घेऊया। तसेच यामध्ये अर्धी वाटी खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घेऊया। साबुदाणा व शेंगदाणे एकसाथच आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। एकदम बारीक अशी याची पावडर न करता थोडीसं ओबडधोबडच इथे मी हे वाटून घेतलेलं आहे। इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेले आहेत। हे बटाटे अलेकिसायच्या किसणीमधून किसून घेऊया। बटाटे हाताने कुस्करायचे नाही तर किसणीनेच किसून घ्यायचे आहेत। हे बटाट्याचे रोल्स करण्यासाठी आपण अजिबातही पाण्याचा वापर करणार नसल्यामुळे थोडेसे जास्तच बटाटे वापरायचे आहेत। यामध्ये जर तुम्ही पाण्याचा वापर केला तर वडे तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते। सर्व बटाटे किसून घेतल्यानंतर यामध्ये थोडेसे बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता थोडं करून यामध्ये साबुदाणा व शेंगदाण्याची जी पावडर तयार करून घेतलेली होती ती घालून घेऊया। एकसाथ सर्व पावडर न वापरता अंदाज घेतच यामध्ये ही वापरायची आहे। आपल्याला हे मिश्रण खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही, खूप जास्त पातळही करायचं नाही। किंचितसं मऊसूत असं हे मिश्रण मळून घ्यायचं आहे। आपण जे नेहमीचे साबुदाण्याचे वडे करतो ते बऱ्याचदा तेलकट होतात, परंतु अशा प्रकारचे वडे अजिबातही तेलकट होत नाही। तसेच ते चवीलाही अप्रतिम लागतात। आता यामध्ये थोडासा ओबडधोबड वाटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया। तर इथे मी रोल्ससाठी इतपत घट्टसर असं हे मिश्रण मळून घेतलेलं आहे। लगेचच रोल्स तयार करून घेऊया। इथे तुम्ही तुमच्या आवडीचा आकार यांना देऊ शकता। रोल्स आतपर्यंत चांगले तळले जावेत म्हणून छोटेच करून घ्यायचे आहेत, खूप जास्त जाडेही करायचे नाहीत। तर अशा प्रकारे इथे मी थोडेसे रोल्स करून घेतलेले आहेत। तर लगेचच रोल्स तळून घेऊया। रोल्स तळण्यासाठी इथे एका तव्यामध्ये हलकंसं गरम करून घेतलेलं तेल घालून घेतलेलं आहे। यामध्ये थोडेसे रोल्स सोडून घेऊया व मध्यम आचेवरती दोन्ही बाजूने हलकासा रंग बदलेपर्यंत रोल्स तेलामध्ये तळून घेऊया। इथे आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे। रोल्स एकदम मंद आचेवरती तळले तर ते तेलकट होऊ शकतात व मोठ्या आचेवरती तळले तर ते आतून कच्चे राहतील व वरून करपतील। त्यामुळे मध्यम आचेवरतीच रोल्स तळून घ्यायचे आहे। दोन्ही बाजूने रोल्सला छान रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया। अशा प्रकारे राहिलेले सर्व रोल्स तळून घेऊया। हे रोल्स तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर, खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता। हे रोल्स बाहेरून एकदम कुरकुरीत तयार झालेले आहेत व आतून एकदम जाळीदार बनलेले आहेत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद। तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका।